तर आपण बघू शकतो ही दृश्य काहीशी आहे. भारतीयांमध्ये एकच जल्लोष बघायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो त्यांच्या हातामध्ये दिसत आहेत. आरती करत आजचा दिवस संपूर्ण भारतीय उत्साहात साजरे करतायत. आरती या ठिकाणी केली जाते. भारतानं पाकिस्तानची झोप उडवली. त्यांच्या थेट हद्दीमध्ये घुसून भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्यानंतर भारतीयांकडून चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला देण्यात आलं. त्यानंतर संपूर्ण भारतीयांसाठी हा आनंदाचा आजचा दिवस आहे आणि सध्याची आपण ही थेट लाईव्ह दृश्य बघतोय. दगडूशेठ गणपतीची ही दृश्य आहे ज्या ठिकाणी आरती करत आजचा दिवस उत्साहात संपूर्ण नागरिक साजरा करताना आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय. गौरी, दिवसभर ज्या प्रकारच्या घडामोडी घडतात आपण पाहतोय की देशभरात आनंदाचं वातावरण आहे. स्वाभिमानाचा दिवस आहे. पहलगामच्या भ्याड अशा हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्याच्या नंतर भारतात आनंदाचं वातावरण आहे. काश्मीरमध्ये सुद्धा स्थानिकांनी जय हिंद, भारत माता की जय अशा प्रकारचा जयघोष केला आणि त्यानंतर आता पुण्यातली आपण हे दृश्य पाहतोय. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर त्या ठिकाणी सुद्धा आरती होत आहे. या ठिकाणी उत्साह पाहायला मिळतोय. भारतानं या दहशतवाद्याला सडेतोड असं प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या प्रकारची प्रतिक्रिया दिली होती, चुन चुन के मारेंगे, अगदी त्याच पद्धतीनं या दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यात आलंय. विशेष म्हणजे गौरी, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्या 9 ठिकाणी दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले त्या बहुतांश अड्ड्यांवर महत्त्वाचं म्हणजे भारतामध्ये जे जे हल्ले झाले त्या हल्ल्याचा कट त्या ठिकाणी रचण्यात आला होता. अगदी संसदेवरचा हल्ला आहे, 26 आकाराचा हल्ला असेल, पुलवामा असेल, या हल्ल्याचा कट ज्या ठिकाणी रचण्यात आला होता त्या ठिकाणचे दहशतवाद्यांचे अड्डे आता उद्ध्वस्त करण्यात आले. हो, नक्कीच. तर आपण सध्या दृश्य बघू शकतोय. भारतीयांकडून संपूर्ण देशभरात खरं तर जल्लोष साजरा केला जातोय. दगडूशेठ गणपतीची नुकतीच ही आरती झाली. ज्या ठिकाणी काही नागरिक जमलेले होते त्यांनी आरती करत हा जल्लोष साजरा केलेला आहे. आणखीन काही दृश्य सध्या समोर येत आहे ज्यामध्ये आपण बघू शकतोय